Hello dear students, I am your Marathi teacher Mrs. पूनम कुलास्कर. मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील तिसरी कविता माझ्या अंगणात व चौथा धडा गोपाळचे शौर्य हे दोन्ही पाठ तुमच्या प्रथम सत्रातून वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे थर्ड पोयम माझ्या अंगणात अँड फोर्थ लेसन गोपाळचे शौर्य both have been cancelled by the government. आज आपण टपटप पडती ही कविता शिकणार आहोत. We are going to learn टपटप पडती poem and the poet is मंगेश पाडगावकर. कवी आहेत मंगेश पाडगावकर. त्यांचा जन्म 1929 साली झाला व मृत्यू 2015. त्यांचे कविता संग्रह धारा नृत्य, जिप्सी, छोरी, मीरा व सलाम हे अतिशय प्रसिद्ध आहेत. मुलांनो, आपण सुट्ट्यांमध्ये फिरायला जातो. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर एक वेगळेच विश्व आपण पाहतो. When we go for outing to Lonavala, Khandala or anywhere countryside, we experience a different world which is very beautiful. आपण त्या विश्वात इतके रममाण होतो की आपल्या आयुष्यातील दुःख, चिंता, ताणतणाव, अडचणी आपण विसरून जातो आणि नैसर्गिक सौंदर्याचा मनमुरादपणे आस्वाद घेतो. When we visit such places, we engross in it and forget all the problems and worries, and we enjoy the beauty of nature. पण आजकालच्या मुलांना, खास करून शहरातील मुलांना, मोकळ्या वातावरणात आणि खुल्या निसर्गात बागडायला मिळतच नाही. Nowadays, children, especially who live in cities, don't get to experience nature. They can't enjoy the nature the way countryside children do. This poem has given a very cheerful description of children playing outdoors in the midst of nature under the coral tree. तर आज आपण या कवितेमध्ये पाहणार आहोत मोकळ्या कुरणामध्ये असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले व त्यांचे सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद प्रस्तुत कवितेतून कवीने कसा व्यक्त केला आहे. तर चला शिकूया कविता टपटप पडती. लेट्स लर्न द पोयम टपटप पडती. टपटप हा वरून खाली पडण्याचा आवाज आहे आणि पडती म्हणजे पडणे. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणी आमचे जुळे. प्राजक्त म्हणजे पारिजातक, द कोरल ट्री. तालावर म्हणजे ऑन द रिदम. जुळे म्हणजे जुळते, मीन्स मॅचेस. कवी म्हणतात, पारिजातकाची फुले आमच्या अंगावर टपटपशी पडत आहेत आणि त्या भिरभिरत्या तालावरती आमचं गाणं जुळत आहे. म्हणजे ट्री इज शेडिंग फ्लावर्स ऑन अस टप टप अँड वी आर सिंगिंग सॉन्ग ऑन द रिदम. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. कुरण म्हणजे हिरवळ, मायरान किंवा गवत, चराव जमीन. ऊन म्हणजे सनलाईट, सावली म्हणजे शॅडो, जाळी म्हणजे नेट. मुले कुरणात झाडाखाली नाचत आहेत. तेथे झाडाखाली काही ठिकाणी ऊन आहे तर काही ठिकाणी सावली आहे. म्हणून कवी म्हणतात की ती ऊन आणि सावली एक प्रकारची जाळी विणत आहेत. म्हणजे ॲट सम प्लेसेस देर इज सनलाईट अँड ॲट सम प्लेसेस शॅडो अंडर द ट्री, ॲज इफ
Sunlight and shadow are making a network. येतो वारा पहा भरारा, गवत खुशीने डुले. भरारा म्हणजे भरभर, जोरात. खुशीने म्हणजे हॅपीली. डुले म्हणजे स्वेईंग. जेव्हा मुले कुरणात खेळत आहेत तेव्हा वारा भरारा वाहत आहे. त्या वाऱ्यामुळे कुरणातील गवत डुलत आहे. मुले खुश आहेत म्हणून त्यांना सर्वत्र आनंद दिसत आहे आणि म्हणून ते म्हणतात की गवत देखील खुशीने डोलत आहे. When children are playing in the grassland, wind is blowing and grass is swaying due to the wind. Poet is saying that grass is happily swaying. Means children are happy, atmosphere is pleasant, so moving grass is also described as happy grass, swaying happily. दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती. हसते धरती फांदी वरती, हा झोपाळा झुले. सूर म्हणजे ट्यून, पिवळे म्हणजे येलो. मुलांचे सूर दूर दूरपर्यंत जात आहेत, जणू ते वाहत आहेत. चिल्ड्रन आर सिंगिंग अँड दॅट ट्यून इज गोईंग फार अवे प्लेसेस ॲज इफ दॅट ट्यून इज फ्लोईंग इन द एअर. उन्हात पिवळ्या पहा नाहती. ऊन हे पिवळ्या रंगाचं असतं. सनलाईट इज येलोइश इन कलर अँड दॅट्स वाय पोएट इज सेईंग की our tune is going it is flowing in the air and as if it is taking bath in the sunlight, yellow color sunlight. म्हणजे ते उन्हात पिवळ्या रंगाच्या उन्हात नाहत आहेत. हसते धरती फांदी वरती, हा झोपाळा झुले. धरती म्हणजे पृथ्वी आणि फांदी म्हणजे ब्रांच. झोपाळा म्हणजे स्विंग. सर्वत्र आनंदी वातावरण आहे, हिरवळ आहे आणि त्यामुळे धरती सुंदर दिसत आहे आणि ती खुश आहे असं म्हटलंय. जणू काही ती हसत आहे. ड्यू टू प्लेझंट एटमॉस्फिअर अँड ग्रीनरी ॲज इफ अर्थ इज हॅपी अँड स्माइलिंग अँड दॅट्स वाय इट इज रेफर्ड ॲज हसते धरती. आणि फांदीवरती म्हणजे ऑन द ब्रांच. झोपाळा स्विंग. तर फांदीवरती काय होतोय, आमचा जो झोपाळा आहे तो झुलत आहे. मीन्स आर स्विंग इज मूव्हिंग टू अँड फ्रो. धरती हसत आहे आणि आम्ही झोपाळा खेळत आहोत, म्हणजे आम्ही झोक्याचा आनंद घेत आहोत. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमुचे लुकलुक तारा. पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. कवी म्हणतात की आमचं जे गाणं आहे ते झुळझुळणाऱ्या वाऱ्यासारखं आहे आणि गाणं हे लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखं आहे. लुकलुकणे म्हणजे ट्विंकलिंग स्टार. तारा म्हणजे स्टार. आवर सॉन्ग इज लाईक मूव्हिंग विंड अँड ट्विंकलिंग स्टार. पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. पाऊस म्हणजे रेन. मोर पिसारा म्हणजे पिकॉक प्लुमेज. जेव्हा मोर नाचतो ना तेव्हा तो आपला पंख फुलवतो आणि त्याच्या फुलवलेल्या पंखाला म्हणतात मोर पिसारा. तर कवी म्हणतात की जेव्हा आम्ही गातो तेव्हा आमच्या गाण्यातून पाऊस म्हणजे पावसाच्या धारा बरसतात. जसा काही वारा वाहतो आणि ज्याप्रमाणे मोर पिसारा फुलतो आणि तो खूप सुंदर दिसतो, त्याप्रमाणे हे सर्व काही आमच्या गाण्यातून फुलत आहे. मीन्स आवर सॉन्ग इज सो प्लेझंट दॅट एव्हरीथिंग इज ब्लॉसमिंग बिकॉज ऑफ द सॉन्ग, बिकॉज ऑफ आवर सॉन्ग. फुलासारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे. गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. कवी म्हणतात फूल. फूल म्हणजे फ्ला. फुलासारखे सर्व फुलारे.
म्हणजे तुम्ही मुलांनो, तुम्ही फुलासारखे आहात आणि तुम्ही फुला. ज्याप्रमाणे फूल फुलतं, द वे फ्लावर्स ब्लॉसम, इन द सेम वे यू आर चिल्ड्रन, यू शुड लिव्ह युअर लाईफ, यू शुड एन्जॉय युअर लाईफ, शुड प्ले, यू शुड प्ले. म्हणून फुलासारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे. म्हणजे सर्वांनी सूर मिसळा, म्हणजे एकी दाखवा, तुम्ही सगळे एक व्हा. तुमच्या सर्वांचे सूर मिसळू दे, म्हणजे एकी होऊ दे. यू शुड बी युनायटेड, यू शुड लिव्ह लाईक अ चाइल्ड, यू शुड प्ले लाईक अ चाइल्ड, यू शुड एन्जॉय युअर चाइल्डहुड. गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. गाती म्हणजे सिंगिंग. जे गाणं म्हणतायत, हु आर सिंगिंग ना, दे आर ओनली वाईस. शहाणे म्हणजे वाईस. द चिल्ड्रन हु आर सिंगिंग सॉन्ग आर वाईस. आणि बाकी म्हणजे रेस्ट ऑफ. सारे म्हणजे ऑल, रेस्ट ऑफ ऑल खुळे. खुळे म्हणजे सिली. द चिल्ड्रन हु आर सिंगिंग आर व्हेरी वाईस अँड हु आर नॉट सिंगिंग, रेस्ट ऑफ ऑल आर सिली. म्हणजे हे एक आनंदाचं गाणं आहे. यातून आनंद व्यक्त झालेला आहे. मुलं खेळतायत, बागडतायत आणि त्यांचा आनंद ते गाण्यातून व्यक्त करतायत. निसर्गातून मिळणारा एक वेगळाच आनंद या कवितेतून दर्शविलेला आहे. ही कविता आपल्याला संदेश देते की आपण निसर्गात गेले पाहिजे. निसर्ग आपल्याला आनंद देतो, शांती देतो. आपण या निसर्गाला जपले पाहिजे. झाडे कापू नये, प्रदूषण करू नये. आपण या निसर्गाला वाचवले पाहिजे. आणि हे निसर्ग जेवढे सुंदर आहे, देवाने त्याला जेवढं सुंदर बनवलंय, त्याचं सौंदर्य आपण टिकवून ठेवलं पाहिजे.